राजा म्हणजे सरकारी कर्मचारी म्हणजे या राजाने, या मंत्रिमंडळाने ही पूर्ण व्यवस्था, ही पूर्ण सिस्टम चालवण्यासाठी ठेवणारे नोकर. मग आपल्या भारत देशामध्ये पण तसंच काहीतरी आहे. शासकीय कर्मचारी जे कोणी आहेत ते हे सिस्टम चालवण्यासाठी. मग ती सिस्टम कोणाची चालतोय? जनतेची चालवताय की तुमच्यावरती अजून कोणी राजा आहे हे तुम्ही जनतेला सांगून दिलं पाहिजे. मग तो शासन नक्की कोण चालवतो? आपण पोलिसांकडे गेलो, पोलिसांना काही प्रश्न विचारले तर ते बोलतात आम्हाला वरतून आदेश आहे. तहसीलदारकडे गेलो तर ते बोलतात आपल्याला वरतून आदेश आहे. आमदाराकडे गेलो तर आमदार बोलतात आपल्याला वरतून आदेश आहे. वरतून म्हणजे नक्की कोणाचा? वरतून म्हणजे कुठून? आणि नसेल तर मग जनता राजा आहे, जनतेचं तुम्ही ऐकलं पाहिजे. एक राजा असतो आणि राजाची एक मंत्रिमंडळ असतो. दुसरी एक सेना असते. तिसरं एक प्रजा असते. आणि त्याच्यावरती हा पूर्ण राजा असतो ना, हा राज्यकरण असतो. आणि ही जी व्यवस्था आहे, ही जी सिस्टम आहे, ही सिस्टम पूर्ण त्यांनी जे ठेवलेले नोकर आहे. नोकर म्हणजे आपण त्यांना बोलतो सरकारी कर्मचारी म्हणजे या राजाने, या मंत्रिमंडळाने हे सर्व ठेवणारे नोकर. ही पूर्ण व्यवस्था, ही पूर्ण सिस्टम चालवण्यासाठी ठेवणारे नोकर, ही पूर्ण व्यवस्था चालवण्यासाठी ठेवलेल्या असतात. मग आपल्या भारत देशामध्ये पण तसंच काहीतरी आहे. आपल्याकडे मंत्रिमंडळ आहे, पीएम आहे, सीएम आहे, आमदार आहे, एमएलए आहे, खासदार आहे, सरपंच आहे. हे आपल्या याच्यामध्ये सगळे आहे. सेनामध्ये पोलीस आहे, मिलिटरी आहे, एअरफोर्स आहे, पण हे काय नाही होतं याच्यामध्ये पाण्यामध्ये असत ते नेव्ही आहे. आणि प्रजा, मग आपण प्रजा पण आहेत या याच्यामध्ये, या राज्यामध्ये प्रजा पण आहे. आणि ही सगळी सिस्टम सांभाळण्यासाठी तहसील विभाग आला, कोर्ट आला, किंवा आपला फॉरेस्ट खाता आला, वरतून आपला प्रांत आला. ही सगळी व्यवस्था सांभाळण्यासाठी तहसीलदार, प्रांत आणि हे सगळे आहे. मग आपण ही जी प्रजा आहे तो राजा आहे का? तुम्हाला काय वाटते? प्रजा म्हणजे ही राजा आहे का? मग ह्या आपल्या जो राज्य आहे, राज्य म्हणजे मी हाडे बोलतो महाराष्ट्र राज्य. राज्य म्हणजे ज्या विभागावरती राज्य केलं त्याला राज्य बोलतात. मग तो जो राज्य आहे त्याच्यावरती जो हा सगळ्या सिस्टम व्यवस्था बसवलेली आहे. मंत्रिमंडळामधून, सेनामधून, प्रजापासून, नोकरपासून सगळी आहे. मग राजा कोण? पप्पा राजा म्हणजे काय? राजा म्हणजे कुठली एरिया, त्या एरियाचा एक विशिष्ट भाग, त्या विशिष्ट भागावरती राज्य करणे, त्या व्यक्तीला राजा बोलतात. मंत्रिमंडळ, सेना, प्रजा, नोकर हे सर्व त्या राज्यामध्ये काम करून तो राज्य चालवत असतात. आणि त्या राज्य चालवताना त्या राजाचे आदेश हे सर्वांना फॉलो करावे लागतात. आणि त्याचे आदेश सर्वजण पाळतात, त्याला राजा बोलतात. असे राजे आपला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर स्वतंत्र काळाच्या अगोदर आपल्या भारतामध्ये जवळजवळ 5
565 रियासत होते. पप्पा रियासत म्हणजे काय? रियासत म्हणजे राजेशाही. 565 रियासत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होत्या, पण त्या रियासत मध्ये ब्रिटिशांचे शासन चालत नव्हते. म्हणजे त्या राज्यामध्ये शासन हे त्या राजांचेच चालायचे. ते राजांचे चालायचे, पण ते राज्य ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये अजूनही असे काही क्षेत्र होते जिथे ब्रिटिश सरकार शासन करत होते. आणि ह्या रियासत 15 ऑगस्ट 1947 ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळाला, त्या स्वातंत्र्यानंतर या रियासत 2 संघामध्ये वाटल्या गेल्या. एक भारतीय संघ आणि दुसरा पाकिस्तान संघ. आणि त्यामध्ये 2 डॉमिनियन स्टेट बनले. 2 डॉमिनियन स्टेट कुठले? तर एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि दुसरा गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान. असे 2 डॉमिनियन स्टेट बनले. पप्पा डोमिनियन स्टेट म्हणजे काय? डोमिनियन स्टेट म्हणजे क्राऊनच्या संबंधित सर्व क्षेत्र ज्याच्यावरती शासन आणि अधिकार हा क्राऊनचा चालवला जातो. काऊ म्हणजे काय? क्राऊन म्हणजे एक मुकुट, असं मुकुट की त्याच्या आधिपत्याखाली अधिकार आणि शासन चालवलं जातं. डॉमिनियन स्टेटची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने 1908 मध्ये पहिल्यांदा केली. त्यावेळेस त्याचा अर्थ फक्त एवढाच होता की ब्रिटिश साम्राज्यात कॅनडा होता, तसंच भारतीयांना अंतर्गत बाबींमध्ये स्वराज्याचा अधिकार दिला पाहिजे. माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारतीय स्वतंत्र विधेयक 4 जुलै रोजी ब्रिटिश संसदेमध्ये मांडण्यात आले आणि त्याला 18 जुलै 1947 रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजीपासून भारताला डोमिनियन स्टेटचा दर्जा देण्यात आला. मग तेव्हापासून आपण असं समजून चालतो की 15 ऑगस्ट 1947 नंतर आपण स्वतंत्र झालो आणि आपण स्वतंत्रपणे जगतो या भारत देशामध्ये. आणि आपण स्वतंत्रपणे जगताना आपण आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये पूर्ण न्याय व्यवस्था, पोलीस व्यवस्था, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, त्यापासून सर्व खाते हे आपले स्वतःचे आणि ह्या जनतेचे झाले. अशीच आपण समजून येत ना आतापर्यंत आपण जगतोय. मग ती न्याय व्यवस्था जी आपली आहे, ती न्याय व्यवस्था ह्या सर्व जनतेला ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना न्याय देते. सेना, पोलीस सेना, मग ती मिलिटरी सेना असली, पोलीस प्रशासन असला किंवा एअरफोर्स असला, ही जी सेना आहे ती पोलीस प्रशासन हा 1860 साली स्थापित करण्यात आला होता. मग स्वातंत्र्यानंतर जे कायदे आणि कानून बनले त्याच्यामध्ये वारंवार बदल करण्यात आला. आणि आता आपण हे समजतो आताही की आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र जगतोय. मग आपण खरोखर स्वतंत्र आहेत का असं तुम्हाला वाटतंय का?
की आपण अजूनही कोणाच्या तरी दडपशाही खाली जगतोय. मग तो आपल्या गावातला दादा, भाऊ, अण्णा, आप्पा, हे गावामध्ये राज्य करणारे किंवा पोलीस प्रशासन हे असतील. पप्पा पट्ट्याचा राजा कोण आहे? बरोबर तुम्ही प्रश्न विचारलास. राजा कोण? ह्या भारत देशाचा राजा कोण आहे का असं वाटतं का तुम्हाला? राजा कोणतरी असेल. राजा कोण आहे? जेव्हा आपल्याला भारत स्वतंत्र झाला त्या अगोदर म्हणजे स्वातंत्र्य झालं म्हणजे त्या अगोदर गुलामीत होता, बरोबर. मग गुलामीत असताना स्वातंत्र्य जेव्हा झाला त्यावेळेस इंग्रजांकडून आपल्याला ट्रान्सफर ऑफ पॉवर अग्रीमेंट बनवून दिला. ट्रान्सफर ऑफ पॉवर अग्रीमेंट काय म्हणून दिले? आपल्याला ट्रान्सफर ऑफ पॉवर अग्रीमेंट हा इंग्रजांनी दिला. त्याच्यानंतर आपला हे चालवण्यासाठी देश चालवण्यासाठी नेहरू आले आणि ट्रान्सफर ऑफ अग्रीमेंट पॉवर अग्रीमेंट बनवताना त्यांनी काहीतरी टर्म अँड कंडिशन किंवा काहीतरी लिहून घेतलं असेल आणि आपणही लिहून दिलं असेल. मग ते लिहून देताना काय लिहून दिलं आणि त्यांनी काय लिहून दिले ही जी आपली आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे त्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडे त्याचं ते सिक्रेट आहे असं उत्तर दिलं जातं आणि ते पब्लिकली शो नाही केलं जात. मग ही जी प्रजा आहे आपली जेव्हा प्रतिज्ञा लिहिली जाते त्या प्रतिज्ञेमध्ये सुद्धा लिहिली जाते वी द पीपल ऑफ इंडिया. मग त्याच्यामध्ये असं का नाही दिलं वी द पीपल ऑफ इंडिया? मग त्याच्यामध्ये असं का नाही लिहिलं का वी द ओनर ऑफ इंडिया? कधी हा भारतातल्या आपल्या भारतातल्या जी लोक राहतात जी प्रजा राहते त्या प्रजेमध्ये हा प्रश्न पडलाय का? आणि हा प्रश्न पडला पाहिजे कारण का याच्यावरती जगतोय आपण आणि हा शासन चालतोय आपल्यावरती. मग तो शासन नक्की कोण चालवतो? आपण पोलिसांकडे गेलो पोलिसांना काही प्रश्न विचारले तर ते बोलतात आम्हाला वरतून आदेश आहे. तहसीलदारकडे गेलो तर ते बोलतात आम्हाला वरतून आदेश आहे. आमदाराकडे गेलो तर आमदार बोलतात आपल्याला वरतून आदेश आहे. वरतून म्हणजे नक्की कोणाचा? वरतून म्हणजे कुठून? मंत्र्यांकडे गेलो ते जे कानून लागू करतील ते कानून या पूर्ण सिस्टमला फॉलो करावे लागतात. मग त्याच्यामध्ये प्रजाही आली, नोकरी आली, पोलीस आले, सगळे आले. मग ते जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना पॉवर आपण दिली त्यांनी निवडून आपण देतो. मग ते कानून लागू करण्यासाठी आपण सांगतो का लागू करायला. मग त्यामध्ये जो आपण कोणाला गेलो मग ते सांगतात का वरतून आदेश वरतून कुठून आहे आणि कोणाचा आहे? हे सुद्धा या पब्लिकला आणि या जनतेला समजलं पाहिजे. कारण का ही जनता आहे ही जनताच या देशामध्ये राहते आणि या जनतेवरती देश चालतो. आणि हे जे सर्व काही मंत्री शासकीय कर्मचारी जे कोणी आहेत ते हे सिस्टम चालवण्यासाठी आहे. मग ती सिस्टम कोणाची चालतोय? जनतेची चालवत आहे की तुमच्यावरती अजून कोणी राजा आहे हे तुम्ही जनतेला सांगून दिलं पाहिजे. आणि नसेल तर मग जनता राजा आहे मग जनतेचं तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्हाला याच्यावरती
याच्यामध्ये काय वाटतं तुम्ही नक्की सांगा मला. मी तुमच्या उत्तराची वाट बघेल. धन्यवाद.